आज वरळी विधानसभेच्या काही महत्वाच्या ज्या झोपडपट्टी पुनर्विकासाचे जे विषय होते, जे गेल्या अनेक दिवसापासून मी असेल, सुनीलजी असतील, आम्ही दोघं पाठपुरावा करत होतो. आज माननीय आदित्यजींच्या नेतृत्वाखाली सर्व सोसायटी किंवा जे रहिवासी ज्यांनी तक्रार केली त्यांची बैठक आज सन्मान्य सीओ कल्याणकरकडे करून सकारात्मक चर्चा घडवण्याचं काम केलं आणि विशेषतः मुंबई शहरामध्ये आणि वरळीतल्या असलेल्या सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून ती आजची बैठक पूर्ण पार पडली गेलेली आहे. आणि आम्हाला अपेक्षा आहे की लवकरात लवकर ते सर्व प्रश्न जसे चर्चेतून आलेले आहेत ते सुटले. कारण अनेक प्रकल्प आहेत जे कायदेशीर गोष्टीमध्ये अडकलेले आहेत, अनेक विकासक जे भाडे देत नाही आणि अनेक वेळा काही शासन त्यांना पाठीशी घालतोय का असा प्रश्न निर्माण होतो. अशा सर्व गोष्टीची चर्चा आज आम्ही या निमित्ताने केली. सुद्धा अशीच बैठक झाली होती, त्यावेळी सुद्धा सांगण्यात ते प्रश्न वेगळे होते 6 महिन्याचे. त्याच्यानंतर जे झालेले त्याचा आढावा पण कधी कधी ते घेत असतात. कारण मागीची झालेली बैठक त्याच्या आता काय स्टेटस आहे, मागच्या ज्या बैठका झाल्या त्यामध्ये काही विकासकांनी भाडे दिलेले आहेत, काही लोकांनी घराची पण योजना दिलेली आहेत, काहींची ओसी बाकी आहे. सर्व या प्रश्नाची बाबतीतली चर्चा आज आम्ही या निमित्ताने करण्याचं काम केलं. सर तुमच्या कार्य म्हणजे तुम्ही आमदार असताना वरळीचे त्यावेळेस बीडीडी चाळीच्या संपूर्ण कामाला सुरुवात झालेली होती. उद्या बीडीडी चाळीच्या रहिवाशांना आपल्या हक्काच्या घराची चावी मिळणार आहे, तर त्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. तुम्ही अर्थात सचिन भाऊ असतील, तुम्ही सुनील शिंदे, तुम्ही या कार्यक्रमाला आम्हाला तर काय अजून निमंत्रणच नाही तुम्हाला. एकतर आम्हाला याचं निमंत्रण नाहीये. दुसरी गोष्ट, आता तिकडचे स्थानिक आमदार आहेत आमचे नेते आदित्यसाहेब ठाकरे, बरोबर आहे, त्यांनाही बहुतेक निमंत्रण नाही, अजून निमंत्रण नाही, त्याच्यामुळे त्या विषयावर बोलणं उचित होणार नाही. परंतु बीडीच्या रिडेव्हलपमेंटमध्ये बीडीच्या इथल्या प्रत्येक घराघरामध्ये लोकांच्या मनामध्ये आम्ही आहोत. कारण या सगळ्या गोष्टीचे आम्ही लोक खऱ्या अर्थानं तिकडे या निमित्त आम्ही आहोत की आमच्या प्रयत्नाने या सगळ्या गोष्टीला चालना मिळालेली आहे. त्याच्यामुळे उद्याचं उद्घाटन होत असताना बीडीच्या जनतेला आम्ही मनापासून आम्हाला आनंद होतोय की आमच्या लोकांना घरं मिळत आहेत. नवीन घरासाठी आम्ही त्यांना शुभेच्छा देतो. परंतु मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते हा कार्यक्रम होतो, राज्य शासनाचा एवढा मोठा कार्यक्रम आहे, परंतु जे लोकप्रतिनिधी राहिलेत त्यांना मात्र कुठेतरी निमंत्रण नाही, ही खेदाची बाब आहे काही? नाही, ठीक आहे, अजून वेळ आहे, कदाचित येईलही. आतापर्यंत आलेलं आहे, नेहमीप्रमाणे उशिरा येते तसं येईलही. परंतु शेवटी पक्षाचा निर्णय आहे, तिथे जायचं की नाही किंवा पक्ष निर्णय घेईल त्याच्याप्रमाणे आम्ही आमचा निर्णय घेऊ. आणि एक जसं सुनीलजी बोलले की शेवटपर्यंत त्यांची सवयी आहे की शासनाचा जे शासकीय कार्यक्रम आहे एक दिवस अगोदर रात्री आम्हाला येतो 12:30-1 वाजता, म्हणजे जेणेकरून आम्ही येऊच नाही. खरं तर राज्य शिष्टाचार विभागाने खूप अगोदर आम्हाला विश्वासात घेतलं पाहिजे होतं. 2 आम्ही आमदार आहोत, आदरणीय आदित्यजी तर ते निवड आमदार नाही तर मंत्री राहिलेले आहेत. अशावेळी त्यांना बोलून घेऊन आणि कदाचित ज्यावेळी मार्गदर्शन किंवा भाषण व्हायला पाहिजे त्या भाषणामध्ये पण त्यांना संधी द्यायला पाहिजे. आम्ही जे ऐकतोय आम्हाला माहित नाही की भाषण फक्त शासनाचेच प्रतिनिधी करणार, म्हणजे याचा अर्थ असा आहे की एकतर्फी कार्यक्रम करायचा प्रयत्न चाललेला आहे. एवढे दिवस भूमिपूजन होऊन घेऊन किती दिवस ते या प्रश्नावरती आलेत, किती त्यांनी या बीडीडी चाळीच्या पुनर्बांधणीमध्ये लक्ष घालण्याचं काम केलं. जे लोकांनी तक्रार केली फक्त त्यांच्याच तक्रारी ऐकल्या गेल्या, पण सुरुवातीपासून प्रामाणिक ज्या लोकांनी या योजनेला मदत केली त्या सर्वांना विश्वासात घेऊन जे तक्रारी आहेत ते सुनील शिंदेजी असतील, मी असतील, माननीय आदित्यजींच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारमध्ये अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले. मग पोलिसांच्या घराचा प्रश्न आजही तुम्हाला मी सांगतोय की सावळी विभागामध्ये पीडब्ल्यूडीची फाईल ही आम्ही माननीय आदित्यजींच्या माध्यमातून सुनीलजींची पुढाकाराने घेण्याचं काम केल्यानंतर पण या शासनाने त्यांची फाईल अमान्य केली. म्हणजे शासकीय लोकांना आम्ही घरं देणार नाही. आमच्या कारकिर्दीमध्ये पोलिसांना घरं देऊन मिळण्याचा ऐतिहासिक निर्णय आम्ही घेतलं आणि म्हणून आज पोलीस बांधवांना तिकडे या योजनेचा लाभ मिळतो. आणि त्याच धर्तीवरती मुंबईतल्या अनेक पोलीस बांधवांना असं वाटतं की आम्हाला या योजनेमध्ये मिळालं पाहिजे. 500 फूटचा कार्पेट फ्री ऑफ कॉस्ट 1,000 रुपये. मी आवर्जून नाव सांगेन, राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि त्यावेळीचे गृहमंत्री आदरणीय जितेंद्र आव्हाड यांनी पण तो पुढाकार घेतला होता. म्हणून ही ऐतिहासिक गोष्ट आहे की 1,000 रुपयेमध्ये स्टॅम्प ड्युटी देऊन ही घरं मिळत आहेत. मुंबई शहरामध्ये मला असं वाटते असा विकास कधी झाला नाही आणि आता भविष्यकाळामध्ये होणार नाही. पण ह्याचा आदर्श घेऊन म्हाडाने अशा योजनेला पुढे आणण्याचं काम केलं. मराठी एकीकरण समितीने दादर कबूतरखान्याच्या विरोधात आंदोलन केलं, परंतु पोलिसांचा मोठा बंदोबस्त लागला. त्यांना कुठेतरी खरं तर आंदोलन करण्यापेक्षा ते निवळ फक्त जाब किंबहुना निवेदन विचारण्यासाठी जात होते की या अगोदर असे काही लोकांनी आंदोलन केले त्याच्यावरती तुम्ही काय कारवाई केली. एका बाजूला माननीय उच्च न्यायालयाचा निर्णय जर एका होत असताना तुम्ही तातडीने दखल घेता आणि दुसऱ्या बाजूला काही मुनी समाजाला वेठीस धरण्याचं काम करतायत, या सर्व गोष्टीसाठी केलं. परंतु आपण बघितलं असेल दडपशाही कशी झाली आहे.
मुळामध्ये त्यांना निवेदन द्यायला पण देखील कोण गेलं नाही किंवा भेटलं नाही आणि पोलिसांच्या गाड्यामध्ये त्यांना जमावबंदी करून घेऊन करण्याचं काम केलं. मग हे एक न्याय मराठी एकीकरणसाठीच का, दुसऱ्यांना का नाही? तर हे सर्व दिसतंय की जाती जातीमध्ये तिढा निर्माण करण्याचं काम करतायत. अनेक जैन समाजातली जी लोक आहेत ज्यांना हे नको आहे अशा पद्धतीचं तीड निर्माण करणं. कबुतरांच्या बद्दल माननीय सुनीलजी यांनी हा विधान परिषदमध्ये हा प्रश्न मांडला होता. त्याला आम्ही सर्वांनी मिळून दिली आणि त्यावेळी सर्वांचं म्हणणं होतं की कबुतरखान्यांची व्यवस्था तुम्ही पहिली करा आणि त्या व्यवस्थेमध्ये त्या लोकांना पण देखील पुढच्या काळामध्ये कसं जगता येईल आणि त्या माध्यमातून माणसं पण कशी जगता येईल हा साम्य ठेवा ते सरकारने केलं नाही. महाविकास आघाडी जैन मुनी राज ठाकरेंना भेटणार आहेत या संदर्भात, ज्यांनी ते शस्त्र हातात चांगली गोष्ट आहे की ज्यांनी भेटायचं असेल तो ते त्यांचा अधिकार आहे. परंतु एका बाजूला भेटायचं आणि दुसऱ्या बाजूला शस्त्राची भाषा करायची मला वाटते त्याची निंदा आपण नाही पण समाजातलीच लोक करायला लागलेली. राहुल गांधी एकीकडे वोट चोरी 15 ऑगस्टला कत्तलखाने बंद करा, नॉनव्हेज ते या बाबतीत आजच माननीय संजय राऊत साहेबांनी सुस्पष्ट सांगितलेलं आहे की हा शौर्य दिवस आहे, हा काय उपवासाचा दिवस नाहीये. आता काही लोक या शौर्य दिवसाला पण देखील वेगळ्या पद्धतीने जर त्यांना करण्याचं काम करत असेल तर मला असं वाटते हे परत समाजामध्ये तीड निर्माण करण्याचं काम करतायत. कोणी काय खावं काय नाही खावं आणि कधी खावं हा सर्वत्र त्यांचा प्रश्न असतो. पण अशा प्रकारचा निर्णयाचा आम्ही निंदा करतो, निषेध करतो आणि अशा कुठच्याही प्रकारे जर करणार हा निर्णय झाला होता 1988 मध्ये. तुम्ही 1988चा निर्णय आणि आता तुम्ही घेताय म्हणजे हा निर्णय भारतीय जनता पार्टी नागालँडला का नाही लावू शकत? मग हिंमत असेल तर जावा तिकडे जाऊन करून दाखवा. हा निर्णय गोव्यामध्ये का नाही लावत असेल? जर देशप्रेम जर त्यांना आहे मग 15 ऑगस्ट मग ते फक्त कल्याण डोंबिवलीला का, राज्यामध्ये का नाही? राज्यामध्ये असेल तर मग गोव्यामध्ये का नाही? गोव्यामध्ये असेल तर मग नागालँडमध्ये किंवा जिकडे इकडे भारतीय जनता पार्टीचे ज्या ईस्टर्न भागामध्ये जे सरकार आहे तिकडे का लावत नाही? त्यांची हिंमत नाही, ते होऊ शकणार नाही. प्रश्न महाविकास आघाडीचं एक पत्र समोर येत आहे की ज्यावेळेस विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल लागणार होता त्याच्या अगोदरच केंद्रीय निवडणूक आयोगाला तुमचे ज्यावेळेस संजय राऊत किंवा नाना पटोले, जयंत पाटील हे नेते होते त्यांनी एक पत्र लिहून सांगितलं की हेरफार जे आहे ती काही मतदारसंघांमध्ये झालेली होती. नक्कीच आहे की ह्याच्यातली तक्रार आज नाही वारंवार केलेली आहे. ते मीडियामध्ये प्रेस घेऊन पण आम्ही केलेली आहे, लेखी स्वरूपात पण केलेली आहेत. पण तुम्हाला माहिती आहे की त्यावेळी निवडणूक आयोगाने या सर्व पत्राला केराची टोपली दाखवल्याचं काम केलेलं आहे. यातूनच हे स्पष्ट होतं की ती गांभीर्यता जर तिकडे घेतली असती तर आज ही वेळ आली नसती. पण भाजप म्हणताय की त्यावेळेस तुम्ही का नाही केलात? आम्ही पाठपुरावा करतच होतो, असं नाही का नाहीये. आता पूर्ण अभ्यासपूर्वक करून करण्याचं काम केलं गेलंय. 15 अगस्त के दिन जिस तरह से मीट बैन किया गया है, क्या कहना चाहते हैं? मैं मांग करता हूं कि जिस तरह से कल्याण डोंबिवली के आयुक्त ने किया गया है इसके पीछे किसकी साजिश है? और मेरा स्पष्ट कहना है कि राज्य सरकार अब कहती है कि महाराष्ट्र का एक GR 1978 का दिखाती है. तो इतनी अगर हिम्मत है भारतीय जनता पार्टी ने देश में लागू करना चाहिए. भारतीय जनता पार्टी ने इसकी शुरुआत गोवा से करना चाहिए, नागालैंड में करना चाहिए, उसके बाद मेघालय में करना चाहिए. जहां जहां उनकी सरकार है वहां करने की बात करनी चाहिए. ये वहां करेंगे नहीं. एक जगह के ऊपर ऐसी तरह के जहां किसी की मांग नहीं है, कुछ किसी का विषय नहीं है, ऐसे वाद निर्माण कर समाज में कटुता निर्माण करते हुए आगे के काल में अपनी राजनीति की रोटियां सेकने के लिए सब किया जा रहा है. क्या रीजन लगता है? राजनीतिक है, ये तो राजनीतिक है. जितने भी लोकल बॉडी इलेक्शंस भी आने वाले हैं, वही मैंने कहा कि राजनीतिक है. और ये आयुक्त कौन है, इनके पीछे कौन थे, इनके पीछे इनको कहां से पोस्टिंग होके कहां लाया गया, किसने लाया गया और ये निर्णय क्यों लिया गया, ये सब चीज की चर्चा होगी. और हम इस चीज को विधानसभा में भी हम बात करेंगे और जवाब पूछेंगे. वोट चोरी को लेके बीजेपी की तरफ से एक नया कॉन्सेप्ट अभी सामने आया है. मालवी जो बीजेपी के इंचार्ज हैं मीडिया सेल के, उनकी तरफ से कहा गया है कि सोनिया गांधी की सिटीजनशिप से पहले ही सोनिया गांधी इलेक्शन कमीशन की लिस्ट में थी. देखिए मैंने उस चीज की जानकारी ली नहीं, इसीलिए मैं उसके बारे में कोई टिप्पणी करना उचित नहीं होगा. लेकिन जहां तक कि अब जो राहुल गांधी ने एक मतदार संघ को लेकर किया है, अब इसकी शुरुआत हुई है. हर एक मतदार संघ में जहां जहां ऐसी चीजें हो गई लोग सामने आएंगे. सिंपल है कि इलेक्शन कमीशन ने इन्होंने जो की हुई जो जताया है उसको खारिज करना चाहिए या उसको लोगों में बताना चाहिए कि ये सही है और ये गलत है. वो न करते हुए आप एफिडेविट दीजिए, वो न करते हुए नहीं आप इसी तरह से गलत कर रहे हैं. और अलग तरीके की जिस तरह से राजनीति निवडणूक आयोग और इलेक्शन कमीशन कर रही है वही दुर्दैव है. सिंपल उनका कहना होना चाहिए था कि ये जो सामने रखा है
हमको बाय फॉर्मेट दीजिए, हम इसका जवाब सर, देते हैं। एक कल सवाल- अजित एक पवार का सवाल और- बयान आया, अजित पवार ने कहा कि जब कांग्रेस जीतती है, ये शिवसेना जीतती है, तो जब इलेक्शन कमीशन और नहीं, अजित EVM पे पवार- EVM पे नहीं, सवाल अजित उठाया पवार जाता जी है। का बयान बहुत अलग अलग आ रहा है और मैं स्वागत करता हूं कि कल अजित पवार जी ने ये भी बयान दिया था कि कल्याण डोंबिवली में जो नॉनवेज बंद करने का निर्णय है वो सही तरह से नहीं है, गलत है। तो हम वो भी बयान को सामने लेना चाहिए। जैसे आपने कहा कि बाबा ये वो हमेशा कहते, लेकिन वो ये भी भूल गए कि वो सरकार में जब थे, पिछली जब आघाड़ी के इसमें थे, तभी वो इंडिया घटक के एक पार्टी थे, पार्टी के नेता थे, तब उनकी भूमिका क्या थी, अब उनकी भूमिका क्या है। सचिन जी, एक सवाल और है। कल सुप्रीम कोर्ट का जिस तरह से स्ट्रे डॉग को लेके जो ऑर्डर आया है, उसको लेके राहुल गांधी ने क्रिटिसाइज किया है कि इस तरह से नहीं करना चाहिए। जो सिटी के बाहर जो स्ट्रे डॉग्स हैं उनको वहां नहीं ले जाना चाहिए, बाकायदा वैक्सीनेशन और कम्युनिटी सेंटर्स में उनको रखना नहीं, चाहिए। वो उनकी बात है। शिवसेना की क्या भूमिका नहीं, वो रहेगी? उनकी क्योंकि बात है। मुंबई भी मेट्रोपॉलिटन नहीं, वो उन्होंने उनकी भूमिका जाहिर की है। मैंने कल भी उस न्यूज में सब चीज देखा है। पार्टी के स्तर के ऊपर अधिकृत रीति से इसमें प्रतिक्रिया मैं आज नहीं दे पाऊंगा, लेकिन हम जरूर बात करेंगे। लेकिन एक बात स्पष्ट है कि मानवता के दृष्टिकोण से जैसे मनुष्य को जगने का अधिकार है, उसे पशु पक्षी को भी जगने का अधिकार है, और ये स्टेट के लॉ भी है कि किस तरह से इसको इम्प्लीमेंट किया जाए। वो इम्प्लीमेंट एजेंसी अगर अच्छी तरह से करती है तो ये चीजें आती नहीं थी। लेकिन क्योंकि सुप्रीम कोर्ट के सामने ये मुद्दा आया है, तो जरूर है कि भाई कुछ ना कुछ गंभीरता है, और उस गंभीरता को नजर रखते हुए वो महानगर पालिका ने इस कायदे को किस तरह से लेना है, क्योंकि एक तरफ से मनुष्य को भी जगना चाहिए, लेकिन साथ ही साथ में इन जो बेचारे जो मासूम जो बेजुबान जानवर है उनको हम कत्ल खाने में नहीं लेके जा सकते, उनको हम सिर्फ शेल्टर होम में डाल नहीं सकते या डॉग शेल्टर में डाल नहीं सकते। उनके लिए भी कुछ ना कुछ प्रत्युत्तर करना की जरूरत है।